गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे ना, जर मनुष्याच्या जीवनामध्ये सुख हवं असेल ना, मनुष्याच्या जीवनामधून दुःख हद्दपार करून द्यायचा असेल तर भगवंताच्या नामस्मरणाशिवाय काही पर्याय आहे का बरं? कोणताच नाही। म्हणून आज आपण आहेत ना, आपण आपल्या देवघरामध्ये असलेल्या नारळ आहे ना, या नारळाविषयी माहिती पाहणार आहोत। बघा, कधी कधी होतं काय की आपल्या देवघरातील नारळ असतो ना, त्या नारळाला कुंभ फुटतो। पण जेव्हा नारळाला कुंभ फुटतो ना, तेव्हा कुळदेवतेचा मोठा संकेत असतो का बरं? गुप्त संकेत असतात का बरं? कधी कधी नारळ वाळला जातो, त्याचे सुद्धा संकेत असतात का बरं? हे आपण आजच्या या निरूपणामध्ये पाहणार आहोत। हे देवघरातील नारळाचे गुप्त संकेत आहेत ना, अनेकांना माहिती नसतात, पण आपल्या पूर्वजांनी आणि संतांनी नारळाला अतिशय पवित्र स्थान दिलेलं आहे। कारण नारळ हा फक्त फळ नाही, तर तो देवतांचं प्रतीकच मानला जातो ना। जेव्हा आपण देवघरामध्ये नारळ ठेवतो तेव्हा तो नारळ आपल्या घरातील ऊर्जा, आपल्या मनातील भावना आणि देवतांची कृपा यांचे संकेत देत असतो असं मानलं जातं। विशेषतः कुळदैवत कुळदेवी यांच्या समोर ठेवलेला नारळ हा साधा कधीच नसतो, तो घराच्या रक्षणासाठी जोडलेला असतो। अनेक घरांमध्ये वर्षानुवर्ष परंपरेचा नारळ ठेवला जातो। काही ठिकाणी नवस पूर्ण झाल्यावर ठेवला जातो, तर काही ठिकाणी वर्षातून एकदा बदलला जातो। पण हा नारळ शांतपणे आपल्या घरातील स्थिती सांगत असतो। आज आपण जाणून घेणार आहोत की देवघरातील नारळाचे गुप्त संकेत आहेत ना, कशा प्रकारे संकेत असतात, आपल्या जीवनामध्ये सुखदुःख कसे निर्माण करत असतात, आणि कुळदेवतेचा नारळ आहे आपल्याला नक्की काय सांगतो। जेव्हा घरातील नारळ सुंदर, स्वच्छ आणि ताजा दिसतो ना, तेव्हा तो अतिशय शुभ संकेत मानला जातो। याचा अर्थ असा आहे की घरामध्ये देवकृपा आहे आणि कुळदैवत प्रसन्न आहेत। घरातील या सदस्यांवर त्यांचं संरक्षण आहे। घरात भांडणं कमी राहतात, मन शांत राहतो आणि कामामध्ये अडथळे हळूहळू दूर होतात। असा नारळ दिसत असेल तर समजून जावं की देवघरातील ऊर्जा चांगली आहे, देवघरातील ऊर्जा पॉझिटिव्ह आहे आणि पूजा स्वीकारली जात आहे ना। काही वेळा नारळ आहे ना, बाहेरून ठीक दिसतो पण आतून कोरडा निघतो। हा संकेत असा मानला जातो की घरात भक्ती कमी झाली आहे, पूजा आहे पण मनापासून नाही। आपलं सुद्धा तसंच होतं ना, आपण बाह्यरूपी पूजा करतो, लोकांना दाखवण्यासाठी पूजा करतो, पण अंतरंगातली पूजा आहे ना, ती पूर्णपणे कोरडी असते। म्हणून कधी कधी देवघरामध्ये दिवा लागतो पण श्रद्धा कमी झाली आहे। कुळदैवत सांगत असतात की फक्त विधी नको, तुझ्या मनातला भाव हवा आहे। आणि आपण जेव्हा भक्तिमय वातावरणाने जगतो ना, तेव्हा आपल्या जीवनामधला हा पवित्र भाव आहे ना, या पवित्र भावाने जेव्हा आपण उपासना करतो, भगवंताची भक्ती करतो, तेव्हाच ती भगवंतापर्यंत पोचत असते ना। नाहीतर तशी पोचेल का बरं? आपल्या मनामध्ये भावच नसेल, भगवंताविषयी श्रद्धा नसेल, तर भगवंताची ही भक्ती त्याच्यापर्यंत पोचेल का बरं? कधीच पोचणार नाही। अशा वेळी सकाळी संध्याकाळी 2 मिनिटे जरी असली तरी मनापासून नामस्मरण करावं। बघा, भगवंताची कृपा आहे की आमच्या जीवनामध्ये 2 वेळची उपासना होते, ते सुद्धा अर्धा 1 तास। जरा नारळावर अचानक तडे गेले ना की किंवा केसाळ भाग फुटू लागला तर काही जण घाबरतात सुद्धा, पण लगेच वाईट समजू नये।
आणि परंपरानुसार हा संकेत घरातील नकारात्मक ऊर्जा नारळानं घेतली असं मानलं जातं. म्हणजे घरावर आलेली अडचण असू द्या नारळाने शोषली आहे. म्हणूनच काही वेळा पूजा झालेला नारळ आहे ना तो आपोआप फुटतो असं म्हटलं जातं. अशा वेळी कुळदेवतेचे आभार मानून नवीन नारळ ठेवावा. कधी कधी नारळावर काळे डाग दिसू लागतात, तो खराब होण्यास सुरुवात होते. हा संकेत असतो की देवघरातील स्वच्छता कमी झालेली आहे किंवा घरातील वातावरण जड झालेलं आहे. जास्त राग, तणाव, वादविवाद असतील तर देवघरातील वस्तूंवर त्यांचा परिणाम होतो असं मानलं जातं. म्हणून आठवड्यातून एकदा देवघर स्वच्छ करावं. बघा इथे सांगायचं झालं ना की आमच्याच नातेवाईकांचा एक तुम्हाला किस्सा सांगतो की त्यांचा मुलगा खूप आजारी होता. आजारी असल्यामुळं दवाखान्यामध्ये त्यांचे उपचार चालू होते. बघा एकानं देवघरामध्ये दर्शन घ्यायला जेव्हा गेले ना तेव्हा तो नारळ पूर्णपणे सुकला होता. ज्या नारळाला कोंब आलेला होता तो हप्त्याच्या आतमध्ये नारळ कोरडा झाला होता, पूर्ण तडकलेला होता. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं या नारळावर सर्व गेलं. मग त्यांनी तो नारळ पूर्णपणे नवीन हे केला आणि एका हप्त्याच्या आतमध्ये त्यांचा मुलगा पुन्हा बरोबर झाला. म्हणजे दवाखान्यातून घरी परतला. म्हणजे आपण जसं वागतो ना आपल्या देवघरामध्ये काय होतं ना त्याच्यावर सुद्धा लक्ष पाहिजे. म्हणून आठवड्यातून एकदा तरी आहे ना देवघर आपण स्वच्छ करायला हवं. गंध, फुले, दिवा आणि अगरबत्तीनं जागा पवित्र ठेवावी. जरा नारळ खूप दिवस खराब न होता जसाच्या तसा टिकून राहिला तर तो अत्यंत शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ कुळदेवतेचे संरक्षण घरावर आहे. काही घरामध्ये नारळ वर्षभर ठेवला ना तरी तो खराब होत नाही. लोक म्हणतात ना देवाचा यांच्यावर हात आहे. घरात पैसा जरी कमी असला ना तरी संकटे दूर राहतात. मनुष्य सुखामध्ये राहतो ना. जर पूजा करताना नारळ हातातून पडला तर लोक घाबरतात ना, पण लगेच अशुभ समजू नका. काही वेळा हा संकेत असतो की देव तुमचं लक्ष वेधत आहे. पूजा नीट करा. मन विचलित आहे, विचार जास्त आहेत ना, स्वतःला शांत करा. देवघरामध्ये बसून 2 मिनिटे डोळे मिटा आणि प्रार्थना करा. कुळदेवतेसमोर ठेवलेला नारळ वारंवार वाकडा होतो किंवा फिरतो असं काही जण सांगतात ना, याचा अर्थ घरातील ऊर्जा बदलते आहे असं मानलं जातं. काही नवीन घटना घडणार आहे, घरात पाहुणे येणं, शुभ कार्य ठरणं किंवा निर्णयाचा काळ सुरू होणं असे संकेतसुद्धा असू शकतात. जरा नारळाजवळ मुंग्या येऊ लागल्या तर त्याकडे संकेत म्हणून पाहिलं जातं. मुंग्या अन्न आणि साठवण यांचं प्रतीक आहेत ना. काही जण म्हणतात घरामध्ये दण येणार, पण प्रत्यक्षात स्वच्छता करणं गरजेचं आहे. संकेत मानला तरी उपाय म्हणून देवघर स्वच्छ ठेवावं ना. नाहीतर कधी कधी लोकांच्या घरामध्ये आहे ना वर्षोवर्ष जातो तर त्या देवघराकडं कोणी बघत नाही. म्हणून देवघरातील नारळाजवळ दिवा सतत शांत पेटत ठेवावा. तर घरातील ऊर्जा आहे ना ती संतुलित आहे असं मानलं जातं. जर दिवा वारंवार विझत असेल तर घरामध्ये तणाव किंवा नकारात्मकता वाढलेली आहे असं सुद्धा मानतात ना. अशा वेळी रामरक्षा किंवा कुळदेवतेचा जप करावा. काही घरामध्ये कुळदेवतेच्या नारळाचा लाल वस्त्र बांधतात. याचा अर्थ संरक्षणच असा होतो ना. जर ते वस्त्र वारंवार सुटत असेल तर देव सांगतात ना की पूजा नूतनीकरण करा, नवीन वस्त्र अर्पण करा, नवं साठवा, कुलाचार विसरू नका. जर घरामध्ये सतत अडचणी येत असतील, पैसा टिकत नसेल, वादविवाद होत असतील तर देवघरातील नारळ बदलण्याची वेळ आलेली आहे असे अनेक ज्येष्ठ लोक सांगत असतात. जुना नारळ आदराने विसर्जित करून नवीन नारळ ठेवावा. त्याच दिवशी घरामध्ये गोड पदार्थ करावा. नारळाचे 3 डोळे असतात ना, हे ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणजे नव्हे तर नारळामध्ये दत्तगुरूच असतात ना. आणि बघा हे यांचे प्रतीक मानलं जातं.
म्हणून नारळ देवतांना प्रिय आहे ना. कुळदेवतेसमोर ठेवलेला नारळ आहे म्हणजे त्रिदेवांचं संरक्षण आपल्या घरावर आहे असं मानलं जातं. म्हणून त्याचा अपमान करू नये. जरा नारळ ठेवताना मनात संकल्प केला असेल आणि काही दिवसामध्ये कामं सुटू लागली तर हा देवकृपेचा संकेत आहे. कुळदेवतेचा नारळ फक्त वस्तू नसून श्रद्धेचं केंद्रच असतो ना. त्यातून मनाचं बळ मिळतं. काही वेळा स्त्रियांना स्वप्नामध्ये नारळ दिसतो. देवघरातील नारळ हातामध्ये घेतल्यानं स्वप्नच पडतं ना. असं स्वप्न शुभ मानलं जातं. घरात मंगळकार्य किंवा अडथळे दूर होण्याचा संकेत असू शकतो. जर नारळ बदलताना आतून गोड पाणी निघालं ना तर आनंदाचा काळ येतो असं म्हटलं जातं. जर पूर्ण कोरडा निघाला तर पूजा वाढवा असा संकेत मानतात. हे सर्व श्रद्धेवर आधारित आहे ना, पण यातून भक्ती वाढतेच ना. कुळदेवतेचा नारळ वर्षातून कधी बदलावा असा सुद्धा प्रश्न पडतो. पण बहुतेक वेळा आहे ना, गुढीपाडवा असू द्या, अक्षय तृतीया असू द्या, दिवाळी दसरा असू द्या किंवा कुळदैवताचा विशेष दिवस निवडतात. त्या दिवशी स्नान करून स्वच्छ कपडे घालून नारळ बदलावा. जुना नारळ कधीही कचऱ्यामध्ये टाकू नका. वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावा किंवा झाडाखाली ठेवावा. काही ठिकाणी गाईला अर्पण करतात ना, आदराने निरोप द्यावा. जर घरातील लहान मुलं देवघरातील नारळाशी खेळत असतील तर त्यांना प्रेमानं समजावं. हा कुळदेवतेचा मान आहे ना. घरातील संस्कार इथून सुरूच होतात ना. काही वेळा लोक विचारतात, कुळदेवतेचा नारळ काय सांगतो बरं? उत्तर सोपं आहे. घरातील वातावरण सांगतो. जर घरात प्रेम असेल तर नारळ शुभ वाटतो. जर घरात राग असेल तर मन अशांत राहतो. देव संकेत वस्तूंची देतात ना, पण समज मनाने घ्यायची असते. देवघरातील नारळ आपल्याला हे सांगत असतो की घर स्वच्छ ठेवा, मन स्वच्छ ठेवा, वाणी गोड ठेवा. कुळदेवतेचे मोठे नैवेद्य आहे ना, ते मोठे नैवेद्य नको. मनाची शुद्धता हवी. दररोज नमस्कार करा एवढं पुरे. जर एखाद्या घरामध्ये नारळ वारंवार खराब होत असेल तर देवघरामध्ये हवा येते का, ओळावा आहे का तेही पाहावं. आध्यात्मिक श्रद्धेसोबतच व्यवहार ज्ञानसुद्धा महत्त्वाचं आहे. नाहीतर आपल्या जीवनामध्ये अंधश्रद्धा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अंधश्रद्धेने आपण बाजूला राहावं. स्वच्छता आणि योग्य जागा आवश्यक आहे. कुळदेवतेच्या नारळासमोर रोज एक ओवाळणीचा दिवा लावा. थोडा अक्षता ठेवा. हात जोडून म्हणा, आमच्या घराचे रक्षण करा, संकट दूर करा, बुद्धी द्या, मन शांती द्या. हा सर्वात मोठा उपाय आहे. काही घरामध्ये आर्थिक अडचण असते, पण देवघरातील नारळ सुंदर राहतो. याचा अर्थ पैसा कमी असला तरी पुण्यबळ मजबूत आहे ना. देव संकटात सुद्धा साथ देतात. योग्य वेळ येताच मार्ग निघतो ना. जर लग्न जमत नसेल, मुलांच्या शिक्षणात अडथळे येत असतील, नोकरी लागत नसेल तर कुळदेवतेसमोर नारळ ठेवून संकल्प करा. 11 दिवस दिवा लावा. मन स्थिर ठेवा. अनेकांना याचा लाभ झाल्याचं अनुभव सांगतात ना. देवघरातील नारळ आहे ना, हा शांत गुरुसारखा असतो. तो कधीही बोलत नाही, पण सर्वांना शिकवत असतो. संयम ठेव, श्रद्धा ठेव, घर जपा, कुलाचार जपा, पूर्वजांना विसरू नका, देवाला कधीच विसरू नका. म्हणजे हा नारळ आपल्याला शिकवत असतो. आजकाल अनेक जण फक्त मोठे उपाय शोधतात ना, पण खरा उपाय साधा आहे. देवघर स्वच्छ ठेवा, कुळदेवतेचा मान ठेवा, नारळ श्रद्धेने ठेवा, आठवड्यातून एकदा दिवा लावा, घरात प्रेम ठेवा. हे केल्यावर संकेत बदलतात ना. आता आठवड्यातून एकदा दिवा लावा म्हणजे आठवड्यातून एकदा दिवा साफ करायला हवा. दिवा तर आपल्याला रोजच लावायचा आहे. जर घरात सतत बेचैनी वाटत असेल ना, तर देवघरामध्ये बसून नारळासमोर 5 मिनिटे श्वास शांत घ्या, जप करा, मनाला उत्तर मिळेल. देव संकेत मनातूनही देतात ना. आणि शक्यतो आहे ना, तुम्ही जेव्हा
देवघरामध्ये बसताना शक्यतो तुम्ही जर देवघरामध्ये ब्रह्ममुहूर्तावर बसलात ना तर त्याचा 100% तुम्हाला फायदा होणार आहे. एक कुलदेवतेचा नारळ सांगतो ना की जिथे पूर्वजांचा सन्मान तिथे देवकृपा टिकते. आई वडिलांचा आदर करा, मोठ्यांचे आशीर्वाद घ्या, घरातील अन्न वाया घालवू नका. हेच देवपूजन आहे ना. नाहीतर काही माणसं देवपूजन कसं मानतात बरं बघा. नुसतं पुस्तकं वाचणं, स्वतःला समजणं माझ्यासारखा कोणी नाही, दुसऱ्याला कमी समजणं, ही भक्ती आहे का बरं? ही अजिबात भक्ती नाही. हे तुमच्या मनातील ही श्रद्धा आहे की माझ्यासारखा मीच मोठा आहे, माझ्या पुढे कोणी नाही, मीच भगवंताचा लाडका आहे. पण अशा श्रद्धा ठेवून चालतील का बरं? भगवंतावर नक्कीच श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धा कधी घेऊ नये. म्हणून नारळाला कोंब फुटणं हा अतिशय विशेष आणि शुभ संकेत मानला जातो. अनेक परंपरामध्ये असं मानतात ना की नारळ जिवंत ऊर्जेचं प्रतीक आहे आणि त्याला कोंब फुटणं म्हणजे घरातून नवीन सुरुवात, नवीन वाढ, प्रगती, देवकृपेचा आशीर्वाद सुरू झाला आहे ना. देवघरातील कुळदेवतेसमोर ठेवलेला नारळाला जर कोंब फुटला असेल तर तो संकेत असा मानला जातो की कुळदैवत प्रसन्न आहेत. घरात अडकलेली कामे सुटू शकतात. नोकरी, व्यवसाय, विवाह, संतती, शिक्षण किंवा आर्थिक प्रगतीचे नवे दरवाजे उघडू शकतात. कोंब फुटलेला नारळ आहे ना हा समृद्धीचं प्रतीक मानतात. जसे बीज अंकुरतं ना तसेच तुमच्या घरातील थांबलेली ऊर्जा पुन्हा चालू येते असं म्हणतात ना. घरात शुभ कार्य होण्याची शक्यता वाढते. काही जण याला लक्ष्मी आगमनाचा संकेतही मानतात. जर बराच काळ अडचणी चालू असतील आणि जर अचानक नारळाला कोंब फुटला तर तो आशेचा संदेश आपण मानला जातो. म्हणजे संकटांचा काळ हळूहळू कमी होईल, घरात शांतता आणि सकारात्मकता वाढेल. आध्यात्मिक अर्थाने कोंब फुटणं म्हणजे देव सांगत आहेत ना की निराश होऊ नका, संयम ठेवा, तुमचे प्रयत्न वाया गेले नाहीत, योग्य वेळ जवळ आली आहे. आता काय करावं? त्या नारळाला फेकू नका, आदराने नमस्कार करा, नवीन फुलं अर्पण करा, दिवा लावा, कुळदेवतेचं नाव घ्या. काही दिवस तो नारळ तसाच ठेवू शकता. नंतर तो कोंब मोठा झाला तर तो नारळ पवित्र जागी मातीमध्ये लावा किंवा झाडाजवळ ठेवावा, कारण तो वाढीचं प्रतीकच आहे ना. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी कधी उष्णता, ओलावा आणि नैसर्गिक कारणामुळं नारळाला कोंब फुटतो, पण श्रद्धेनं पाहणाऱ्यांसाठी तो शुभ संकेतच मानला जातो ना. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, नारळ हा संकेत देणारे माध्यम आहे. खरा संदेश तुमच्या जीवनातून दिसतो ना. घरामध्ये शांती असेल तर कुळदैवत प्रसन्न आहेत, मनात श्रद्धा असेल तर देव जवळ आहेत, अडचणी आल्या तरी धैर्य असेल तर कुळदैवत सोबत आहेत. म्हणून आजच देवघरामध्ये जा, कुळदेवतासमोर नमस्कार करा, नारळाकडे प्रेमाने पहा आणि म्हणा, आम्हाला योग्य मार्ग दाखवा, आमच्या घरावर कृपा ठेवा, आमच्या पिढ्यांचे रक्षण करा. जिथे श्रद्धा तिथे संकेत आहेत ना. जिथे संकेत तिथे कृपा आहे, जिथे कृपा तिथे सुख समाधान आहे आणि जिथे विश्वास श्रद्धा असेल ना तिथे भगवंत माझा उभा आहे. आता सर्वांना एकच सांगणं आहे, ज्यांच्या जीवनामध्ये भरपूर दुःख चालू आहे, सध्याच्या स्थितीमध्ये त्यांचं जीवन अशांत झालेलं आहे, संकटांमध्ये भरलेलं आहे, त्यांनी आपल्या देवघराचा अगोदर नारळ चेक करा. त्यांच्या घरामध्ये नारळ नसेल ना तर कलशामध्ये नवीन नारळ भरा आणि जेव्हा तुम्ही देवघरामध्ये पूजेला बसता ना, जेव्हा तुम्ही उपासनेला बसता तेव्हा नारळाकडे थोडा वेळ पहा. नारळाची जी पॉझिटिव्ह ऊर्जा आहे ना तुमच्या जीवनामध्ये कधी येऊन जाईल ना तुम्हाला कळणारसुद्धा नाही. आणि जर अशा वेळेमध्ये नारळाला कोंब आला तर तुम्ही समजून घ्या तुमच्यावर आलेलं संकट आहे ना ते पळून गेलेलं असावं.
म्हणून या जीवनामध्ये आहे ना, सुखदुःख नक्कीच येणार आहेत. पण काही गोष्टी आहेत ना, शास्त्रामध्ये लिहून ठेवलेल्या आहेत. त्या शास्त्राच्या गोष्टी कधी चुकीच्या असतात का बरं? अजिबात नाही. म्हणून शास्त्रात लिहिल्याप्रमाणे आपण हे जर उपाय केले ना, ह्या नारळाला आपण जर पॉझिटिव्ह रीतीनं पाहिलं, आपल्या देवघरातील स्वच्छता ठेवली, तर भगवंत तुमच्या जवळ आहे, कुठेही दूर गेलेला नाही. म्हणून जास्त चिंता करू नका, स्वच्छंदी जीवन जगा. कल्याणकारी दिवस आहे ना, तुमच्या जवळ आलेला आहे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.